अधोलिखितानाम आता आपण ह्याचं हा जो धडा आहे 13वा अहह आहच 6वीचा संस्कृतचा त्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास बघतो आहे। अधोलिखितानाम पदानाम समुचितान अर्थान मेले येतं म्हणजे या सेम अर्थाचे समानार्थी शब्दांचं हे करा। हस्त, हस्त म्हणजे काय हात। मग आता इथे हाताचा कुठला शब्द आलाय, आता जरी आपल्याला डायरेक्ट शब्द नाही कळला तरी कुठल्या शब्दाची विभक्ती सारखी आहे, मग हस्ते सारखे कुठली आहे, करे। ओके, सो काय अर्थ ह्याचा, करे। कर म्हणजे पण हस्त आणि हस्त म्हणजे पण हस्त, सो हस्तेला येणार करे। सद्य, आता सद्य म्हणजे काय आपल्याला माहितीये की लगेच, शीघ्रम, सो इथे येणार शीघ्रम। सद्य म्हणजे शीघ्रम, लगेचच्या लगेच। सहसा, सहसा म्हणजे आता सहसाला थोडा आपण अजून शब्द बघू मग आपण ह्याच्यावरती येऊ। धनम, धनमचा अर्थ काय, द्रविणम, द्रविणम म्हणजे धन, द्रविणम म्हणजे धन। आकाशम म्हणजे काय, गगनम, आकाश म्हणजे गगन। धराम म्हणजे पृथ्वी, म्हणजे सहसा म्हणजे काय झालं, अकस्मात। सहसा म्हणजे पटकन, अचानक। ओके, सो अकस्मात। सो अशा प्रकारे आपल्याला शब्दांचे अर्थ शोधायचे। परत सांगते, हस्त म्हणजे हात, कर। सद्य म्हणजे इमिजिएटली, सो शीघ्रम। सहसा म्हणजे अचानक, सो अकस्मात। धनम म्हणजे द्रविणम म्हणजेच पैसा। आकाश म्हणजे गगन। धराम म्हणजे पृथ्वी। आता मंजुषात उचितम विलोमपदम चित्वा लिखत। आता विलोमपद म्हणजे अपोजिट लिहायचे आहेत। मग चतुरहा, मग चतुरला काय येणार इथे, मूर्खहा। बघून व्यवस्थित काना मात्रा वेलांटी बरोबर लिहायचं। आने तुम, आता आने तुम सारखं दिसतंय, नेतुम, नेतुम। निर्गच्छती, निर्गच्छती म्हणजे जाणं आणि प्रवेशती म्हणजे येणं, म्हणून निर्गच्छतीचं येणार प्रविशती। स्वामी, स्वामी म्हणजे मालक, त्याचं येणार सेवकहा। प्रसन्नहा, प्रसन्नहाचं येणार दुःखितहा। प्रसन्न म्हणजे खुश असणं, त्याचं अपोजिट येणार दुःखितहा। उच्चे हे, उच्चे हेचं येणार नीचे हे। परत एकदा बघूया आपण विलोम शब्द बघतोय, अपोजिट। सो विलोम पद म्हणजे अपोजिट, चतुरः मूर्ख, आनेतुम नेतुम, निर्गच्छती प्रविशती, स्वामी सेवकः, प्रसन्न दुःखिता, प्रसन्न दुःखिता, उच्च हे नीचे हे। आता अगेन म्हणजे या सगळ्याचे थोडेफार जे म्हणजे निर्गच्छतीला प्रविशती म्हणजे ह्याचे जे काय म्हणतो आपण त्याला विभक्ती प्रत्यय आहेत ते बऱ्याचसे सारखे सेम सेम असतात, सगळ्यालाच हे लागू नाही पडणार। पण प्रसन्न हा, दुःखिता हा, सो कुठले शब्द जे एकमेकांसारखे चालतात ते बघायचं आणि उत्तर लिहायचं जर आपल्याला अगदीच अर्थ माहित नसेल तर। मंजुषात उचितम अव्यय पदम चित्वा रिक्तस्थानांनी पुरत। आता इव अपि एव हे ना काय म्हणतात, अव्यय म्हणतात। मग बालकः बालिकाः डॅश क्रीडाक्षेत्रे क्रीडन्ति। मग बालकः आणि बालिकाः च क्रीडाक्षेत्रे क्रीडन्ति। सो बालकः आणि बालिकाः च म्हणजे दोघंही क्रीडाक्षेत्रे क्रीडन्ति, म्हणजे बालकः आणि बालिकाः च क्रीडाक्षेत्रे खेळन्ति, म्हणजे आणि च चा अर्थ इथे आणि होतो। मेघः उच्च हे गर्जन्ति, आता इथे काय येणार, उच्च हे म्हणजे मेघ जोरात आवाज करतात। बकः हंसः श्वेतः भवति, मग इथे काय येणार की बक आणि हंस दोन सुद्धा, बक म्हणजे बघा आणि हंस सुद्धा म्हणजे अपि, हंस अपि श्वेतः भवति म्हणजे सफेद असतात। सत्यमेव जयते, आपल्याला माहिती आहे सत्यम एव जयते आपण नेहमी म्हणतो, सो सत्यम एव जयते। सॉरी इथे अपि नाही येणार, बकः हंसः इव श्वेतः भवति। ओके, इव सॉरी इव श्वेतः भवति। अहम पठामि त्वम अपि पठ, म्हणजे मी अभ्यास करतो तू सुद्धा अभ्यास कर, त्वम अपि पठ। आता इथे बकः हंस सुद्धा असं पण ऍक्च्युली बगळा सुद्धा हंसासारखा, इव म्हणजे सारखा, इव म्हणजे सारखा, म्हणून इथे बका हंसा इव श्वेतः भवति असं आलं। सो इथे इव आलं, अपि नाही आलं। अधोलिखितानां प्रश्नानां उत्तरं लिखत। अजिजा गृहं गंतुम किं वांछति।
सो गृहं गन्तुं किं वाञ्छति, अवकाशं वाञ्छन्ति। सो अजिजः गृहं गन्तुम् अवकाशं वाञ्छति। स्वामी मूर्ख आसीत चतुरवाह, म्हणजे त्याचा जो स्वामी होता मालक तो मूर्ख होता का चतुर होता, तर स्वामी नाही, स्वामी चतुरः आसीत, चतुर होता ना, त्याने अशी कंडिशन टाकली की ती इझिली फुलफिल नाही होऊ शकत, म्हणजे त्याला पैसे द्यायची गरज नाही पडणार, म्हणजे चतुरपेक्षा ऍक्च्युअली स्वामी लबाड होता। अजिजः काम व्यथां श्रावयति, म्हणजे अजिजची व्यथा कोणी ऐकली, तो कोणी ऐकली, श्रावयति शब्द कुठे आलाय, सहा ताम सर्वां व्यथां श्रावयति, मग एका वृद्धा अजिजः एका वृद्धां व्यथां श्रावयति। श्रावयति म्हणजे अजिजच्या व्यथा कोणी ऐकल्या किंवा अजिजने व्यथा कोणाला सांगितल्या, तर अजिजः एका वृद्धां व्यथां श्रावयति। अन्या मक्षिका कुत्र दशती, म्हणजे दुसऱ्या मक्षिकेने कुठे हे केलं, तर ललाटे। सो अन्या मक्षिका ललाटे दशती। स्वामी अजिजः किम दातुं न इच्छति, म्हणजे इथे आहे ना वृद्धाने विचार केला की धनम दातुं न इच्छति। सो स्वामी अजिजाय धनम दातुं न इच्छति। आता हे निर्देशानुसार लकार परिवर्तनम कुरुत, तर आपण हे पूर्ण डिटेल मध्ये याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवूया। फक्त लकार म्हणजे आता काय, लट्ट म्हणजे वर्तमान, लोट म्हणजे आज्ञा किंवा आदेश, लूट म्हणजे भविष्य आणि लंक म्हणजे अतीत, ही नावं आपल्याला लक्षात ठेवायला लागणार, तरच आपल्याला हे करता येणार। ओके, आपण हे याचा एक वेगळा नंतर व्हिडिओ बनवूया। आता अधोलिखित त्यांनी वाक्यांनी घटनाक्रमानुसार लिखत येतं सोपं, म्हणजे आपल्याला धडा माहिती असेल तर हे पटापट होईल। मग आता काय की अजिजः सरलः परिश्रमाच्या असित, ह्यांनी सुरुवात झाली आहे। सो याने स्टार्ट झालं, त्याच्यानंतर काय झालं, एकदा सहा गृहं गन्तुम् अवकाशं वाञ्छन्ति, म्हणजे त्याने सुट्टी मागितली। मग पीडिता, त्याच्यानंतर झालं काय, डायरेक्ट त्यांनी पेटी आणली, अजिजः पेटिका मानयति, पेटी आणल्यानंतर काय झालं की मक्षिके स्वामिनं दशतः, म्हणजे ती माशी त्याला चावली। पीडिता स्वामी अत्युच्च चित्करोति, म्हणजे वेदनेने तो त्याचा मालक आहे जोरजोरात ओरडू लागला, आणि मग स्वामीने अजिजः अवकाशस्य पूर्ण धनम ददाति, म्हणजे त्याला पूर्ण धन दिलं, असा हा घटनाक्रम आहे। बरं, परत एकदा आपण हे मगाशी बघितलं, पण आपण त्याचा प्रत्येक अव्ययाचा अर्थ नव्हता बघितला, तर अव्ययाचा अर्थ माहिती असेल तर आपल्याला हे सॉल्व्ह करणं जास्त आसान होईल। तर इव म्हणजे सारखे, अपि म्हणजे सुद्धा, एव म्हणजे हेच, च म्हणजे आणि उच्चे म्हणजे मोठ्याने, असे या अव्ययांचे अर्थ आहे। म्हणजे बालका बालिका म्हणजे बालक आणि बालिका, म्हणजे मुलं आणि मुली क्रीडा क्षेत्रे खेळतात, असा याचा अर्थ होतो। मेघा उच्चे गर्जन्ते, म्हणजे मोठ्याने मेघांचा आवाज होतो, गडगडाट होतं। बक हंसः एव श्वेतः भवति, म्हणजे एव म्हणजे सारखे, म्हणजे बक आणि हंस सारखेच सफेद दिसतात। सत्यम एवं जयते, एव म्हणजे हेच, म्हणजे सत्य हेच जिंकते। अहम पठामी त्वम अपि पठामी, अपि म्हणजे सुद्धा, म्हणजे मी वाचतो आहे तू पण वाच, असा याचा अर्थ होतो। तर आपण हा सगळा अभ्यास सॉल्व्ह केलाय। जसं आपण म्हटलं की लकार परिवर्तन आहे, त्याच्या आपल्याला वेगळा विचार व्यवस्थित करायला लागेल। सो ह्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवतो आहे, आणि बाकी आपला अभ्यास हा कम्प्लीट झालेला आहे। तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।